पंचायत मांगले तालुका शिराळा जिल्हा सांगली यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान सन 2024-25 जनजागृती हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काही ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांचे सहकारी वगैरे आले, विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो। त्याचबरोबर पर्यावरणाचं जे काम आहे हे खूप असंख्य असं मोठं काम आहे। अनेक गोष्टी पर्यावरणामध्ये आहेत। पर्यावरण म्हणजे काय याची तुम्हाला डेफिनेशन मी अगोदरच सांगितलेली आहे। परंतु पर्यावरणामध्ये प्रामुख्यानं जर कोणता घटक आपल्याला जास्त प्रभावित जो करत असेल तो म्हणजे पर्यावरणामध्ये असणारा कचरा आणि प्रामुख्यानं जो कचरा की जो प्लास्टिक वेस्ट आहे। प्लास्टिक वेस्ट कालच आपण प्लास्टिक टाईप टर्नर्स खऱ्या अर्थानं आपण प्लास्टिक टाईप टर्नर्स होऊया की हा पर्यावरणाचा जो आलेला जो प्लास्टिकचा जो आलेला पर्यावरणामधून जो पूर आहे, कारण हा प्लास्टिक पर्यावरणाला अनेक दृष्टीने हानी पोहोचवते। प्लास्टिकची अनेक प्रकारे आपल्याला पर्यावरणावर परिणाम करणारा घटक आहे। तो कधी जास्त काळ म्हणजे कुजण्यासाठी खूप वेळ लागणारा असा घटक आहे तो, आणि त्यामुळं प्लास्टिक आपण कमी वापर केला पाहिजे। त्याचबरोबर प्लास्टिकचा पुनर्वापर केला पाहिजे। प्लास्टिकचे जो 10R फॉर्म्युला आहे, जो रिपेअर, रिड्यूस किंवा जो रॉट वगैरे जो आहे तो फॉर्म्युला आपण अवलंबला पाहिजे प्लास्टिकच्या संदर्भात। आणि जो वेस्ट जे आहे मटेरियल, अनेक गोष्टी या आपण एकदा वापरल्यानंतर वेस्ट होऊन जातात, पण प्लास्टिक असा घटक आहे की प्लास्टिकमुळं खूप पर्यावरणामध्ये एक वेगळा असा वायू तयार होतो, आणि त्या वायूमुळे आपल्या मनुष्य प्राण्यावरती अनेक छोट्या छोट्या जीवांच्या वरती वायूच्या मार्फत अनेक असे प्रभाव दिसून येतात। त्यामुळं ते जगू शकत नाही। आपल्या सुद्धा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो प्लास्टिकचा। प्लास्टिक जर जाळलं तर त्याच्यापासून एक विशिष्ट असा दुर्गंध किंवा विशिष्ट असा वायू तयार होतो की जो वायू आपल्या शरीरास, आपल्या आरोग्यास खूप अपायकारक असा आहे। म्हणून प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं, पर्यावरणामध्ये जास्तीत जास्त झाडं लावणं, त्याचबरोबर झाडांची निगा राखणं, पर्यावरणाला जे गोष्टी अनुकूल आहेत अशा पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं, उदाहरणार्थ फटाके वगैरे न फोडणं, नैसर्गिक कलर आहेत त्याचाच वापर अधिक करणं, अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून आपण पर्यावरणाला पूरक अशा गोष्टी आपण करू शकतोय। त्यामुळे आपलं जीवन पर्यावरणाची समृद्धता अशी वाढीस लागणार आहे। म्हणून पर्यावरण माझी वसुंधरा अभियान आहे, याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग करूया। प्रत्येकानं आपल्याला तुम्हाला जी माझी वसुंधरा किंवा सावली पेरूया यासारखे आपण जे कार्यक्रम चालू केलेले आहेत, तुम्हाला आम्ही एक रोपटं लावण्यासाठी तुम्हाला आम्ही काही गोष्टी पुरवलेल्या आहेत। प्रत्येक मुलाने एक रोपटं तयार करावं, त्याचे संवर्धन करावं, त्याची वाढ करावी, वाढदिवसाला ते आपण प्रेझेंट द्यावं। तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी ते रोपटं तुम्ही लावावं, त्याचं संवर्धन करावं, ते वाढवावं, जगवावं। अशा पद्धतीचे काही उपक्रम छोटे छोटे आहेत, परंतु ते पर्यावरणाला अत्यंत पूरक आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने ते चांगले आहे। ते उपक्रमामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे आणि पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे। चला सावली करूया हा तर एक अत्यंत चांगला उपक्रम आहे। त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियान हे सुद्धा त्यातलाच एक भाग आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून छोटे छोटे असे आपण उपक्रम राबवू शकतो। शेवटी जाता जाता मी असं म्हणेन की शाळेमध्ये आपण चरित्र निर्माण करतो। चरित्र निर्माण करतो म्हणजे एक चांगला चारित्र्यवान एक नागरिक तयार करण्याचं माध्यम ही शाळा आहे। तसं मी त्याच्यावरती एक कोटेशन तुम्हाला सांगेन, निर्माण के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले, स्वार्थ साधना के आंधी में हम वसुंधरा का कल्याण ना भूले, वसुंधरा का कल्याण ना भूले। एवढं बोलून मी माझं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।